Yesterday, we stepped into a space filled with courage, colors, and countless unheard stories. The All India Transgender Convention. Between the smiles, there were unheard struggles. We spoke to the people who have fought every day just to be seen, to be accepted, to be understood. People over there openly shared their pain, their hopes, and the change they wish to see in laws, in hearts, and in the society itself. The world around them is slowly changing. But is the change enough? Let's try and understand what they feel. This is their voice, this is the truth, unfiltered here at Lokmat Times. So this is the first time that सम्मेलन is happening in Mumbai. वैसे ये हमेशा होता है, ऑल ओवर इंडिया होता है, मगर पहली बार ऐसा कोई सम्मेलन हमारे यहाँ पर हो रहा है। बचपन से हम लोगों को एक दिक्कत रही है कि हमेशा लोग जब हमारी तरफ देखते हैं या फिर जब भी हम उनके नज़रों के सामने आते हैं तो लोग हमें कई धिक्कार की नज़र से देखते हैं या फिर ऐसे सोचते हैं हमें देखकर कि ये लोग कुछ नहीं कर सकते। मगर ऐसे बहुत सारे इवेंट्स हैं मेरी लाइफ में जब मुझको ऐसा लगा कि आई एम नॉट डिज़र्विंग वेल इनफ यू नो, जबकि टैलेंट हमारा उतना ही ज़्यादा होता है जितना और लोगों में होता है, मगर कहीं ना कहीं ऐसा होने की वजह से हम लोग पीछे रह जाते हैं। ऐसा मैं हमेशा से सोचती हूँ और हाँ, ऐसा होता है, ये सच है। जिसको लोग सोचते हैं कि हम हमेशा लड़ते हैं या फिर ऐसे करते हैं कि हमेशा गुस्से में होते हैं, मगर आज आके यहाँ देख सकते हैं कि सारा किन्नर समाज ऑल ओवर इंडिया से आया है और एक छत के नीचे रह रहा है। दिस इज द बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ युनिटी आय कॅन से। खूप आधीचं बोलायचं जर झालं तर माझ्या आयुष्यात माझं पहिलं एक्सेप्टेशन ज्याने केलं तो माझा मित्रच होता आणि त्यानं मला एक्सेप्ट केलं, मला धीर दिला, लढायला ताकद दिली, तो माझा मित्रच होता। आणि आत्ताचं एक उदाहरण सांगायचं झालं तर मी जस्ट माझ्या 10वीच्या बॅचच्या सगळ्या मुलांसोबत जॉईन झाली आहे आणि ग्रुपमधल्या लोकांनी मला एवढा कम्फर्टली एक्सेप्ट केले माझ्या नवीन आयडेंटिटी सोबत, माझ्या नवीन नावासोबत, माझ्या ह्या सगळ्या जेंडर आयडेंटिटी सोबत त्यांनी मला एक्सेप्ट केले आणि ते एवढं छान वागतात की मला सुद्धा कधी लक्षात सुद्धा येत नाही की मी 10वीला त्यांच्यासोबत असताना काहीतरी वेगळं होतं किंवा काही वेगळं समीकरण होतं। their reaction was like they wanted to kill me or something like that, but हाँ, थोड़े दिन के बाद उन लोगों को ऐसा एहसास हुआ कि नहीं, ये भी हमारी औलाद है, जो बाकी के बच्चे मुझे कर नहीं दे पा रहे हैं वो हमारी इस औलाद, ये औलाद कर रही है। Being a transgender, being a queer person, I have always accepted my family and the same thing they have did with me, they have accepted me with almost all the love. ती फार अवघड प्रतिक्रिया होती। ते व्हायलेन्स करायवर उतरले, मारलं त्यांनी, बऱ्याच गोष्टी नाकारल्या। त्यांनी घरातनं काढल्यानंतर घरी येऊ नको म्हणून जेव्हा सांगितलं त्यावेळेस मला स्वीकारणारा हे माझा मित्र परिवार होता आणि मला असं वाटतं की ते खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी, ज्याच्यामुळे मी भविष्यामध्ये खूप चांगली पावलं। आता फॅमिली एक्सेप्ट करते मला, पण त्यांच्यासाठी पण ते सगळं नवीन होतं की आपल्या घरातलं एक बाळ असते, अशा पद्धतीने बाहेर पडणं आणि त्या लोकांचं जगणं काय असतं हेही त्यांना माहित होतं। म्हणून बहुतेक त्यांची जी रिॲक्शन होती ती व्हायलन्स होती, पण आज एकदम छान आहे, व्यवस्थित आहे सगळं। मी लहान असताना मला साहित्यिक, लेखक, शिक्षक असं काहीतरी व्हायचं होतं आणि मला याचं सारखं वाईट वाटायचं, कारण की माझं शिक्षण कंप्लीट नाही झालं, मी ग्रॅज्युएशन करू शकले नाही, मला त्याच्या पुढचंही हे करायचं होतं आणि आताही करू शकते म्हणा मी, पण तरी बऱ्याच गोष्टी आयुष्यातले खड्डे खूप वर खाली आहेत, त्यात ते जमत नाहीये। पण त्यावेळेस जर ते कंप्लीट झालं असतं तर आज माझ्याकडे एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन असल्यामुळे मी बहुतेक काहीतरी चांगल्या ठिकाणी जॉब करू शकले असते, काहीतरी मला मिळालं असतं आणि हा, पण मी ते अचीव केलंय। म्हणजे मी शिकले जरी नाही तरी मी आज महाराष्ट्रामध्ये ट्रान्सजेंडर कवयित्री म्हणून ओळखली जाते, साहित्यिक म्हणून लोक ओळख देतात, वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत मी जेंडर सेन्सिटायझेशनचे कार्यक्रम करते। मला नाही वाटत की माझं काही लॉस झालंय, मी वेगळ्या अँगलने परत माझ्या आवडीचंच काम करते। मुळात ट्रान्सजेंडर्सला लवकर घरं मिळत नाहीत, आजही मिळत नाहीत, जरी मी दिशा पिंकी शेख असले तरीही। माझे 2017-18तले अनुभव आहेत। मी पुण्यामध्ये जॉबसाठी गेले होते, त्यावेळेस मला पुण्यात भाड्याने घर मिळत नव्हतं। शेवटी माझ्या मित्राने, माझ्या भावाने, माझा एक भाऊ मानलेला मोहसिन शेख, त्यानं त्याच्या ऑफिसमध्ये माझी राहायची सोय केली आणि
बऱ्याच ठिकाणी आजपर्यंत मी जिथे जिथे राहिली आहे तिथे तिथे ओळखीने जावं लागलेलं आहे. डायरेक्ट कुणीही घर भाड्याने देत नाही. त्यांना मी म्हणेल की तुम्ही आमच्याशी संपर्क करा. कुठली तरी एखादी मैत्रीण बनवा ट्रान्सजेंडर, म्हणजे तुम्हाला त्या विषयातलं सगळं नॉलेज मिळेल. जे लोक माहिती असून आमचा द्वेष करतात, काहीतरी आम्ही आरोपी असल्यासारखं आमच्याशी वागतात, त्यांना मी म्हणेल की तुम्ही कुठेही जा, तुम्ही आमचं अस्तित्व मिटवू शकत नाहीत. आम्ही होतो, आहोत आणि राहूत तुमच्या छातीवर टिचून. आजच्या घडीला सोशल पॉलिटिकल इक्वॅलिटी हे माझं सगळ्यात मोठं ड्रीम आहे. मला वाटतं की माझ्याही लोकांनी तुमचं कलिग म्हणून काम करावं, तुमच्या सोबत राहावं आणि राजकीय प्रेझेंटेशन मिळावं, सामाजिक आरक्षण मिळावं, नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं. त्यासोबत ज्या सामाजिक सेवा असतात, सेवा म्हणजे बाथरूम झालं, दवाखान्यातल्या क्यूज झाल्या किंवा इतर ठिकाणच्या, त्यातही आम्हाला ट्रान्सजेंडर म्हणून स्पेसिफिकेशन मिळालं पाहिजे. आणि एज्युकेशनल म्हणत असाल तर या 10वी शिकलेल्या बाईचा, हे बहिणाबाईचा राज्य आहे, या बहिणाबाईच्या महाराष्ट्रामध्ये मी 10वी शिकलेली असून माझं पुस्तक पुणे युनिव्हर्सिटीच्या मराठी MA विद्यार्थ्यांना, कुरूप नावाचा माझा कविता संग्रह यावर्षी अभ्यासक्रमाला होता. त्यासोबत ट्रान्सजेंडर्सच्या बेसिक राईट्सला सुरक्षित करून त्यांच्या संस्कृती आणि संस्काराच्या संरक्षणासाठी नरेंद्र मोदींनी पावलं उचलावीत, हीच अपेक्षा. मैं भारत को एक इस विकसित भारत के रूप में देखना चाहती हूँ, जहाँ पर हम भारत में हमेशा संवैधानिक और हमारे डेमोक्रेसी के अनुसार चलते हैं. जिस डेमोक्रेसी में कहा गया है कि सर्वधर्म समभाव, सर्व समावेशकता, इनको लेकर हम चलते हैं. हम हमेशा से जब भी बात किए हैं, इस धर्म, जाति, संप्रदाय पर विभिन्नता होते हुए भी समानता, एकता, बंधुता पर. तो मैं उस देश में, भारत में, अब लिंग बंधुता पर भी मैं बात करना चाहूंगी, जहां पर हमेशा हमने धर्म संप्रदाय पर एकता की बात की है. देखिए, सही मायने में कहा जाए तो जैसे अभी अभी आपके सवाल में था कि स्वतंत्रता, 2014 में हमने अपने आप को पहली बार ट्रांसजेंडर को आधार कार्ड मिला, पहचान पत्र मिला, और हमारी पहचान ही 2014 के नालसा जजमेंट के बाद आई. आज हम देखते हैं अनेक हमारे जो नेता वर्ग हैं या बड़े बड़े जो भाषण ठोकने वाले लोग हैं, आज भी हमें हिजड़ा समुदाय को टॉन्ट मारते हैं कि ये हिजड़ा है क्या, ये तृतीय पंथी है क्या, ये किन्नर है क्या. इसको जिसको गाली बना दिया है, तो हिजड़ा ये गाली तो नहीं है, ये तो एक्सेप्टेंस का विषय है. फिर आप कहते हैं कि एक्सेप्टेंस मिलेगा या नहीं मिलेगा. सबसे पहले हिजड़ा ये शब्द को ही हमें अपनाना होगा. हमें हिजड़ा है, ये कम्युनिटी हमारे भारत की, हमारे समाज व्यवस्था की एक हिस्सा है, ये मानना जरूरी है. तभी हम कह पाएंगे कि सही मायने में हमारा एक्सेप्टेंस है. कि लोग कहते हैं कि दिशाएं बदलो, किनारे अपने बदल जाएंगे. हम कहेंगे कि सिर्फ नज़रिया बदलो, नज़ारे अपने आप बदल जाएंगे. अगर आपका नज़रिया हमारे प्रति बहुत अच्छा है तो ज़िंदगी में हमें आगे बढ़ने में बहुत सहूलियत मिलेगी. और अगर आपका नज़र अच्छा है, सिर्फ चॉइस का फ़र्क है कि हम एक स्त्री की तरह रहना चाहते हैं, जैसे ट्रांस वुमन, और ट्रांस मैन है जो पुरुष की तरह रहना चाहते हैं. ये चॉइस को अगर आप एक्सेप्ट करेंगे तो सोसाइटी में हम भी अलग नहीं, हम भी विभिन्न हिस्सा नहीं, हम समाज का हिस्सा हैं. बस इतना ही कहना चाहें.